आज मी अंजनगावपासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या अशा एका गावातील मंदिरात गेलतो का त्या मंदिरात महादेवाच्या मोजून 108 शिवलिंग आहेत. पण हे गाव आहे तरी कोणतं, चला मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगतो, तोपर्यंत घ्या तुम्हाला फॉलो करून. अंजनगावमध्ये शुभमदाले आज एक अर्जंट काम होतं, पण भाऊचं काम तर काही झालं नाही, म्हणून मग आम्ही तावात नाश्ता करून घेतला, त्याचबरोबर कॉफीची चव घेतली. अंजनगाववरून आलो आम्ही मुरादेवीच्या दर्शनासाठी मुऱ्याला, पण मंदिराचे दरवाजे बंद होते कारण देवीची आंघोळ चालू होती. मग तोपर्यंत आम्ही झिंगराजी महाराजांचे दर्शन घेऊन आलो आणि मंदिराच्या परिसरात बसलो. त्याच्यात हे ऊन एवढी का विचारू नका रे बाप रे बाप. तेवढ्यातच देवीची आरती सुरू झाली. शांतपणे दर्शन घेतलं, कापूर घेतला, प्रसाद घेतला आणि मी तुम्हाला सांगतो या मंदिरात आता तर काहीच गर्दी नाही, पण जेव्हा नवरात्र सुरू राहते तेव्हा मंदिराच्या परिसरात उभं राहिले का पाय ठेवायला जागा नसते. मायले लेकरू भारी एवढी गर्दी राहते. मुरादेवीचे दर्शन करून आम्ही आलो हंतळा या गावातील मंदिरात. या मंदिरात महादेवाचे 108 शिवलिंग तर आहेत, त्याचबरोबर अनेक देवी देवताच्या मूर्त्या पण आहेत. त्याच्यात मला भोलेनाथची सर्वात मोठी मूर्त दिसली. तुम्ही अंदाज लावून कमेंट करून सांगा की मूर्त किती मोठी असणार. म्हणून बस मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करून जा.